शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासन अनेक प्रकारच्या विविध योजना त्यांच्यासाठी राबवित असतात। त्यामध्ये त्यांच्या शेतात मुबलक पाणी मिळावे, शेती ओलिताखाली यावी यासाठी मोठमोठी धरणे निर्माण केली आहेत। त्याचाच एक भाग म्हणून चांदूर रेल्वे तालुक्यात सोनगाव शिवणी प्रकल्प धरण तयार करण्यात आले। परंतु सदर धरण हे काही शेतकऱ्यांना वरदान असून काही शेतकऱ्यांसाठी मरण झाले आहे। चांदूर रेल्वे तालुका ओलिताखाली यावा, येथील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा हा दृष्टिकोन ठेवून लोकप्रतिनिधींनी अनेक विकासात्मक कामे या भागात केली। त्यामध्ये प्रामुख्याने सोनगाव शिवणी प्रकल्प हा काही भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला। परंतु त्या कालव्या धरणा शेजारील शेतकऱ्यांना या धरणाचे फार नुकसान होत आहे। मागील 2 वर्षापासून तलाव भरीत आहे आणि यावर्षी धरण 100% भरल्यामुळे या प्रकल्प शेजारील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे। मागील वर्षी सुद्धा तलावाचा पाझर पूर्ण शेतात पाझरत आहे। त्यामुळे हातात आलेले सोयाबीन, कपाशी, तूर पूर्ण मातीमोल झाले आहे। मागील वर्षी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात तलावाच्या बाजारामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले। अनेक तक्रारी करून सुद्धा लोकप्रतिनिधी, प्रशासनातील निगरगट्ट अधिकारी हे हेतू परस्पर दुर्लक्ष करीत आहे। आज आपण आलो आहोत शेतकऱ्याच्या बांधावर सोनगाव शिवणी प्रकल्प या ठिकाणी, जो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला सोनगाव शिवणी प्रकल्प हा आज येथील या कालव्या शेजारच्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे। त्यांच्या शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे। आपण पाहू शकता हे येथील शेती यांची पूर्णतः पाण्याखाली आलेली आहे। यांचं अतोनात सोयाबीन पीक असो, कापूस असो, तूर असो हे पूर्णतः जळून खाक होत आहे। तरी प्रशासन याकडे त्यांनी वारंवार तक्रारी केल्या तरी सुद्धा प्रशासन याकडे डोळेझोक करीत आहे। मागील वर्षी सुद्धा यांचं अशाच प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्याही परिस्थितीत मागच्या वर्षी शासनानं, प्रशासनानं कुठल्याही प्रकारची यांना मदत केली नाही। उलट यांच्या तक्रारीचं कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। नुकसान झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांना मदत करण्यात आलेली नाही। अनेकदा याबाबत लोकप्रतिनिधींनी अवगत केले, परंतु त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही। दरवर्षी अशाच प्रकारचे जर नुकसान होत असेल तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका या भागातील शेतकरी प्रशांत शिरभाते, दीपक चनोटकार, दिनेश आंबले, तुलाराम चौधरी यांनी सांगितले। दिनेश आंबले, सोनगाव शिवणी प्रकल्प हा वरदान नसून हा आत्महत्येचा काळ आलेला आहे। कारण शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे। कारण कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्याचं 10 ते 20 एकराचं नुकसान झालेलं आहे। सरळ पाणी सुरू आहे, पाझर पूर्ण म्हणजे जमीन म्हणजे अशी झाली का पूर्ण दलदल होऊन गेली आहे। आणि जगाव तरी कसं काही कळत नाही राहिलं। आमचं एवढंच म्हणणं आहे का आमच्या जमिनीचा मोबदला त्वरित द्यावा आणि हे जे पाझरामुळं नुकसान जे झालेलं आहे, पंचनामे केले आहे त्वरित आम्हाला मिळाले पाहिजे। आणि मागच्या वर्षीचा जो पंचनामा केला आहे अजूनही आम्हाला मिळालेला नाही आहे। 12 महिने उलटून गेले आहे। आम्ही करावं काय? नाही तर आम्ही सरळ आत्महत्या करण्याचे जर आम्हाला परमिशन तरी द्यायला पाहिजे तर आम्ही आत्महत्या करतो। सगळं कुटुंबासहित आम्ही सगळेजण धरणावर आत्महत्या करण्याचा इशारा द्यायचा। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।